नमस्कार, मी अक्षय. एडियन बातमीपत्रात तुम्हा सर्वांचं मनपूर्वक स्वागत करतोय. आज दिवसभरात घडलेल्या संपूर्ण घटनांचा आढावा आपल्याला घ्यायचाच आहे, परंतु त्या अगोदर नजर टाकूया आज दिवसभरात घडलेल्या काही महत्त्वाच्या आणि ठळक घडामोडींवरती. बेपत्ता तरुणाचा शिरच्छेद करून निर्घृण हत्या. करमाड पोलिसांना आढळलाय शिर नसलेला मृतदेह ताब्यात घेण्यास नातेवाईकांचा नकार. कारवाई करण्याची मागणी. तर आगामी विधानसभा महायुती जिंकणार असल्याचा शिंदे सेनेचे प्रवक्ते संजय शिरसाट यांचं भाकीत. संजय राऊतांवर केली आहे पुन्हा जोरदार टीका. आता बघूया सविस्तर बातम्या. संजय राऊत यांना महाविकास आघाडीमध्ये कोणी महत्त्व देत नाहीये, त्यांची गत नागरिकांना गाठकार अशा प्रकारची झाल्याचं वक्तव्य शिंदे गटाचे प्रवक्ते आमदार संजय शिरसाट यांनी केलंय. त्यांनी आगामी विधानसभा निवडणुकीवरती महायुती सरकारच येणार असल्याचा दावा देखील केलाय. मला वाटतं सर्वे कोणत्याही एजन्सीने केलेला असो, काही असो, परंतु त्या सर्वेला आजच्या घडीला तेवढं महत्त्व आहे का, हा सगळ्यात बेसिक प्रश्न आहे. मग तो आमच्या बाजूने जरी असला तरीही, परंतु महाविकास आघाडीच्या लोकांना असं वाटायला लागलं की हा सर्वे आला तर आपण तर बस जी लोकसभेला आलेली सूज आहे ती आमची आजही काय माहिती काय. आणि सर्वे करणाऱ्यांनी सुद्धा असे सर्वे केलेले आहेत की हम बने तुम बने एक दूजे केली, अशा अविरोहात त्यांची युती झालेली आहे. आता यांच्या गळ्यात गळे पडलेले आहेत. हे सर्व जेव्हा घडेल, सर्वेचा महत्त्व तेव्हा प्राप्त होईल ज्या टायमाला खऱ्या अर्थानं जागा वाटप होतील. मग कोणत्या पक्षाला किती जागा मिळाल्या, कोणत्या पक्षाला किती जागा मिळाल्या, कोण नाराज आहे, कोण खुश आहे, कोणी पक्ष सोडला, कोणी पक्ष धरला, या सगळ्या घडामोडी झाल्यानंतर जो सर्वे होईल त्याला महत्त्व दिलं पाहिजे अशा मताचे आम्ही आहोत. परंतु तरी आमचं मत आहे, जी महायुतीची जे काही घटक पक्ष आहेत, मग भाजप असेल, शिवसेना असेल, राष्ट्रवादी असेल, रिपाई आठवले गट असेल व इतर जे काही सोबत जे आमच्या पक्ष आहेत त्यांच्याबरोबर आमची युती ही अत्यंत चांगल्या पद्धतीने पार पडेल. मला वाटतं गणपती झाल्यानंतर 8 दिवसामध्ये ह्या युतीची घोषणासुद्धा होईल. म्हणून आम्ही जनतेमध्ये जातोय, जनतेचे काम करतोय. आजही आमचे मुख्यमंत्री असेल, दोन्ही उपमुख्यमंत्री असेल, प्रत्येक एक दिवसही त्यांचा खाली जात नाही, तर जनतेमध्ये ते आहेत आणि जनतासुद्धा त्याच उत्स्फूर्तीने त्यांचं स्वागतसुद्धा करते. म्हणून येणारी सत्ता ही महायुतीची असेल, हा आमचा दावा तुम्हाला काही दिवसांनी दिसेल. अजित पवारांनी शिंदेपेक्षा मोठी गद्दारी केली असं संजय राऊत म्हणतात. अजित पवारांनी काय केलं, काय नाही केलं याच्याकडे संजय राऊत सारख्या बिनडोक माणसाने लक्ष देण्याची गरज नाही. तुम्ही काय केलंय हे पहिले लक्षात घ्या. तुम्ही कुणाचे दासी जाऊन बनून बसलेत याकडे लक्ष द्या. आज तुम्हाला कुणाचे उंबरठे झिजवावे लागतात त्याकडे लक्ष द्या. तुमचं अस्तित्व शून्य कसं झालं याकडे लक्ष द्या. काँग्रेस तुम्हाला आज बोलत सुद्धा नाही याकडे लक्ष दिलं पाहिजे. म्हणून तुमची गत घरकाना घाटका, मी पहिलं वाक्य वापरणार नाही, म्हणून घरकाना घाटका ही त्यांची गत झालेली आहे. आणि कोणी काही बोलो न बोलो, परंतु यांची बडबडी चालू आहे आणि यांच्या बडबडीला महाविकास आघाडीमध्ये सुद्धा कोणी महत्त्व देत नाही. शहरातून 2 दिवसांपूर्वी बेपत्ता झालेल्या तरुणाचा शिर नसलेला मृतदेह धुळे सोलापूर महामार्गालगत पांढरी पिंपळगाव शिवारात मिळाला असून नातेवाईकांनी घाटी रुग्णालयात दाखल होत जोपर्यंत पोलीस आरोपींना अटक करत नाही तोपर्यंत मृतदेह ताब्यात घेणार नाही अशी भूमिका घेतली होती. धुळे सोलापूर महामार्गालगत पांढरी पिंपळगाव शिवारात राजू किशन कापसे वय 35 वर्ष राहणार विजयनगर गाडखेर्डा परिसर या युवकाचा शिर नसलेला मृतदेह आढळल्याने एकच खळबळ उडाली आहे. जनावरे घेऊन जाणाऱ्यांना हा मृतदेह दिसल्यानंतर घटनेची माहिती करमाड पोलिसांना देण्यात आली आहे. राजू कापसे बेपत्ता झाल्याची तक्रार पुंडलिकनगर पोलीस ठाण्यात मंगळवारी दिनांक 10 सप्टेंबर रोजी दुपारी त्याच्या नातेवाईकांनी दिली होती. संध्याकाळी त्याची हत्या झाल्याचं समोर आलंय. ग्रामीण पोलीस अधीक्षक डॉक्टर विनय कुमार
राठोड, उपविभागीय पोलीस अधिकारी डॉक्टर सिद्धेश्वर भोरे यांच्यासह करमाड पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रताप नवघरे यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली आहे। श्वान पथक व फॉरेन्सिक तज्ज्ञांकडून रात्री उशिरापर्यंत तपासणी सुरू होती। हत्या कुणी केली व ती का केली याचा तपास पोलीस करत आहेत। दरम्यान बुधवारी मृतदेह ताब्यात घेण्यास नातेवाईकांनी नकार देत पोलीस कारवाईची मागणी केली आहे। त्यामुळे घाटी परिसरात काही काळ तणावाचं वातावरण निर्माण झालं होतं। मृताच्या नातेवाईकांनी माध्यमांशी बोलताना घटनेचा तपास करण्याची मागणी केली आहे। राजूची खूप निर्दयीपणे हत्या झालेली आहे। त्याचे वडील त्याच्यावरच होते। काही दिवसापूर्वी त्याची आई वारली। त्यांना खूप म्हणजे गरिबी परिस्थितीतून वर आलेले होते ते, आणि ते खूप म्हणजे तो इतका चांगला मुलगा होता की आम्ही त्याची आता अशी गवाही देऊ शकत नाही की तो एवढा चांगला होता। आणि वस्तीत जरी काही भांडणं काही झाले की तो पुढे होऊन सगळ्याला सोडवायचा, जाऊ द्या रे, कधी कोणाच्या याच्यात गेला नाही, कोणी कधी चापट उगारली नाही त्यानं कोणाला। आज आम्ही त्या लहानचा मोठा आमच्या समोरच झालेला आहे तो, त्याच्यामुळे त्याचं घातपात झालेला आहे। त्या आरोपींना आमच्या समोर आणून अटक करावी ही आमची नम्रतेची विनंती सगळ्या विजयनगर वासियातर्फे, आणि त्यांना चांगली शिक्षा द्यावा बस। कारण पोलिसांनी आमच्या विजयनगरमध्ये काही ॲक्शन घेत नाही, त्याच्यामुळे आज एवढा घटना घडली। जर त्यांनी वेळेस कोणत्या गोष्टीची छोट्या मोठ्या गोष्टीची ॲक्शन घेतली असती तर आज ही घटना घडली नसती। म्हणून आम्ही विजयनगर महिलांतर्फे आज नम्रतेची विनंती करतो की त्यांनी आरोपीला अटक करावं, लवकर अटक करावं, तोपर्यंत आम्ही इथून हलणार नाही। आंबेडकरी चळवळीचं सक्रिय काम करणारे कार्यकर्ते राजू भाऊ कापसे यांचा काल सायंकाळी पोलिसांकडून फोन आला का आम्हाला अशी बॉडी त्यांची चितेगावच्या पुढं एका गावामध्ये मिळालेली आहे। तिचं शिर जे होतं ते धडावेगळं झालेलं होतं। मग जे मयत आहेत राजू कापसे त्यांचे दाजी व त्यांच्या घरच्यांनी तिथे जाऊन पाहणी केली तर तो मृतदेह त्यांचा म्हणून आढळला। तर सर्व परिवारांनी आता आपल्यासमोर ते सर्व घटनाक्रम सांगितलेला आहे। आम्ही आंबेडकरी चळवळ कापसे परिवाराच्या मागं ठामपणे उभे आहोत व जोपर्यंत राजू कापसेला त्याचा घात कोणी केला हे पोलीस प्रशासन जोपर्यंत जे संशयितांचे नावं त्यांनी जे काही त्यांना कळवलेले आहे, जे काही लोकेशन आहेत, राजू कापसेला शेवटचा कॉल कोणाचा आला, 2-3 दिवसापासून त्याचा वाद कोणासोबत चालू होता, तो जेव्हा घरातून भाजी देऊन निघून जातो, 1 तासात येण्याचा प्रॉमिस त्याच्या पत्नीला करतो, याचा अर्थ सगळं आलबेल होतं। असं काही वेगळी परिस्थिती त्या ठिकाणी नव्हती, परंतु केवळ तो आंबेडकरी चळवळीत काम करतो व कुठंतरी नावारूपाला येण्याचा प्रयत्न तो तरुण करत असताना इथल्या काही प्रस्थापितांनी त्याची हत्या केली का असा मोठा प्रश्न या परिवारासमोर आंबेडकरी चळवळीसमोर उभा राहिलेला आहे। आम्ही कालपासून घटना घडलेली आहे, मृतदेह इथून रात्री आणून ठेवलेला आहे, परंतु कुठल्याही प्रकारचं पोलीस प्रशासनाने त्या संबंधित त्याला जेवढे कॉल आले होते कॉल वगैरे ट्रेसिंग करून कोणालाही ताब्यात घेतलेलं नाही। याचा अर्थ पोलीस प्रशासनाचा जो ढिम्मा कारभार आहे त्याला वैतागून हे सर्व नागरिक, त्याचे नातेवाईक, आंबेडकरी चळवळीचे कार्यकर्ते या ठिकाणी बसलेलो आहोत। तर क्रांती चौक येथे सुरू असलेल्या उपोषणस्थळी गृहनिर्माण आणि इतर मागास बहुजन कल्याण मंत्री अतुल सावे यांनी भेट देऊन उपोषणकर्त्या राजश्री उमरे पाटील यांच्यासोबत चर्चा केली आहे। सदर प्रकरणी राज्य आणि केंद्रात म्हणणे मांडणार असल्याचंही त्यांनी सांगितलंय। असं नाही आहे, मध्ये माझे सहकारी मंत्री अब्दुल सत्तार साहेब येऊन भेटून गेले होते, त्यांनी पण मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांशी चर्चा केली। काल मी मुंबईत होतो, माझीही मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांशी चर्चा केली। त्यांनी चर्चेतून हा विषय सोडू शकतो, मागण्या नक्कीच सोडवण्यासारख्या आहेत आणि चर्चा म्हणून आज मी ताईंना विनंती केली की ताई आपण उपोषण सोडावं आणि चलावं आमच्याबरोबर। 17 तारखेला अजून अनेक दिवस आहे, अजून 5 दिवस त्यांची तब्येत खराब होऊ नये ही विनंती करून त्यांना आम्ही की बाबा तुम्ही जर आलात तर आपण उद्या परवामध्ये जदी मुंबईला आपण बसून मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांबरोबर चर्चा करून त्यांच्या ज्या मागण्या आहेत त्या आपण सोडवण्याचा प्रयत्न करू। आणि नक्कीच मला खात्री आहे की राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांनी अनेक वेळेस चर्चा केली आणि अनेक विषय मार्गी लावलेले आहेत। हाही विषय याच्या मार्गी लावतील हा मला पक्का विश्वास आहे। म्हणूनच मी ताईंना विनंती केली, सगळ्या सहकाऱ्यांना, पण त्यांचं म्हणणं आहे की ताई उपोषण सोडणार नाही, पण त्यांचे काही सहकारी आम्ही सांगितलं की 5 सहकाऱ्यांची तुम्ही टीम तयार करा। उद्या परवामध्ये आम्ही मुख्यमंत्र्यांची वेळ घेऊन त्यांना चर्चेला बोलवू आणि चर्चेच्या माध्यमातून याच्यात मार्ग काढू असं आम्हाला नक्की खात्री आहे।
तर RTE अंतर्गत 25% राखीव जागेवरती शाळेत प्रवेश देण्यास टाळाटाळ करणाऱ्या SBO शाळेविरुद्ध सिडको पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल करण्यात आला असून या शाळेने 67 मुलांना प्रवेश नाकारल्याने मुख्याध्यापिका आणि व्यवस्थापन समितीच्या विरोधात हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे। जालना रोडवर असलेल्या SBO शाळेमध्ये RTE अंतर्गत विद्यार्थ्यांना प्रवेश नाकारण्यात येत असल्याची तक्रार जिल्हा परिषदेला प्राप्त झाली होती। यावरून जिल्हा परिषदेच्या शिक्षण अधिकारी जयश्री चव्हाण यांनी संबंधित शाळेच्या मुख्याध्यापिका सुनीता शित्रे यांना बोलवून चौकशी केली असता त्यांनी तोंडी न्यायालयाचं कारण समोर करून सारवासारव करण्याचा प्रयत्न केलाय। मात्र सदर शाळेला 67 मुलांना प्रवेश देण्याबाबत सूचना केल्या असतात त्यांनी टाळाटाळ केल्यामुळे सिडको पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल करण्यात आलाय। जिल्हा परिषदेचे कार्यालयीन अधीक्षक सचिन सोपानराव शिंदे या फिर्यादीवरून शाळेच्या मुख्याध्यापिका सुनीता शित्रे व शाळा व्यवस्थापनाचे सदस्य यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आलाय। पुढील तपास पोलीस निरीक्षक अतुल येरमे यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे। शहरवासियांना एक सुवर्ण संधी। तुम्हीही एखादा व्यवसाय करताय का? मग एडियनवरती जाहिरात करा आणि मिळवा व्यवसायात मोठा फायदा। तर वाट कसली पाहताय? आत्ताच खाली दिसत असलेल्या नंबरवरती संपर्क साधा। आपल्याला अजूनही काही बातम्यांचा आढावा घ्यायचा आहे, परंतु इथे वेळ झाली आहे एका छोट्याशा ब्रेकची। कुठेही जाऊ नका, पाहत रहा एडियन न्यूज। आपल्या सर्वांनाच आतुरता होती बाप्पाच्या आगमनाची। घरगुती गणेशोत्सव साजरा करणाऱ्या प्रत्येक गणेश भक्तासाठी याही वर्षी आम्ही घेऊन आलो आहोत एक विशेष कार्यक्रम, माझा एडियन गणेशा। या देखावा स्पर्धेत आपण आपल्या घरातील गणपतीच्या देखाव्यामध्ये इको फ्रेंडली गणपती यासारखे विषय मांडू शकतात। या सजावटीचे व्हिडिओ व्हॉट्सअप करा। या व्हिडिओचा कालावधी किमान 1 मिनिटाचा असावा। सहभागी गणेश भक्तांचे निवडक व्हिडिओ एडियनवर प्रसारित करण्यात येतील। यातील काही निवडक विजेत्यांना आकर्षक बक्षिसेही देण्यात येतील। तर वाट कसली बघताय? त्वरित आपला मोबाईल उचला आणि आडव्या मोबाईलमध्ये आपल्या बाप्पाच्या सजावटीचा व्हिडिओ करून खाली दिलेल्या नंबरवर व्हॉट्सअप करा। माझा ADN नेटवर्कच्या माध्यमातून ऑनलाईन स्पर्धा आपण विविध या ठिकाणी घेणार आहोत। गणेश महासंघ आणि ADN या संयुक्त मानाने आपण सर्वजणांनी मोठ्या प्रमाणात याच्या सहभाग घेऊन मोठ्या प्रमाणात उत्साहाने आपण सहभाग नोंदवा या ठिकाणी विनंती करतो। धन्यवाद। पूर्ण जगाला तुझ्या रूपाचा रंग दिला देवा, सगळ्याला प्रेमाचा तुझा सुगंध दिला देवा, सगळ्याला प्रेमाचा तुझा सुगंध दिला देवा। संपूर्ण जगाला तुझ्या रूपाचा रंग दिला देवा, सगळ्याला प्रेमाचा तुझा सुगंध दिला देवा। फुला फुलातून देतो संदेश आम्हाला देवा, जगावे लोकांसाठी आदेश तुझा हा देवा। माणुसकीचा मंत्र दिला, प्रेमाचा पावन ग्रंथ दिला तू, दिला आम्हाला तू कुल राजा, धन्य झालो देवा। संपूर्ण जगाला तुझ्या रूपाचा रंग दिला देवा, सगळ्याला प्रेमाचा तुझा सुगंध दिला देवा। अनेकांच्या मनात स्वप्न असते की देशाची सेवा करायची, परंतु काही लोकच योग्य प्रशिक्षण घेऊन ते वास्तवात पूर्ण करतात। वास्तविक सैनिक बनणे सोपं काम नाही, कारण प्रशिक्षणाच्या मैदानापासून ते युद्धाच्या रणांगणापर्यंत प्रत्येक क्षण संघर्षमय असतो। फक्त जो इमानदार, समजूतदार असेल आणि ज्याची इच्छाशक्ती प्रबळ असेल असाच व्यक्ती या क्षेत्रात टिकू शकतो।
प्रत्येक वर्षी अनेक परीक्षार्थ्यांना यश प्राप्त होते, ते फक्त आणि फक्त गरुड झेप अकॅडमी. पंख आम्ही देतो, उंच भरारी तुम्ही घ्या. मस्त मास्क पहना रे तूने. थैंक यू सर. वो जान बचाने के लिए पहनना पड़ता है ना सर. रेडीमेड है या टेलर मेड है? ऑनलाइन ऑर्डर किया है सर. एक और है ना सर. देना. बहुत मस्त लगी आपको. ये ना सर. सर ना भाई, जान बचाने के लिए बाइक चलाते वक्त सिर्फ खोपड़े पे मास्क पहनेगा तो खोपड़े को कौन बचाएगा? समझ गया सर. हेलमेट ऑनलाइन ऑर्डर कर, वरना हमेशा के लिए ऑफलाइन हो सकता है. ओके सर. ये ले. चल हम ये भी ऑनलाइन भर दे. हेलमेट पहने, ट्रैफिक नियमों का पालन करे, जिंदगी के सफर को सुरक्षित रखे. ब्रेकनंतर पुन्हा एकदा स्वागत आहे. आपण बघत आहात एडियन बातमीपत्र. आता शेतकऱ्यांना वीज बिल माफ करण्याचा निर्णय महायुती सरकारने घेतला असून शेतकऱ्यांना वीज मोफत मिळणार असल्याची घोषणा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली आहे. यापुढे आता शेतकऱ्यांना 24 तास मोफत वीज मिळणार आहे. खरं म्हणजे दोन गोष्टी मला सांगितल्या पाहिजे. पहिले तर आपल्या सरकारने शेतकऱ्यांकरता महत्त्वाचा निर्णय घेतला. आता आम्ही तुमचं विजेचं बिलच माफ केलेलं आहे. कोणत्याही शेतकऱ्याला विजेचं बिल भरावं लागणार नाही. आणि सोबत दुसरं काय केलंय? सोबत दुसरं आम्ही सौर कृषी वाहिनीची योजना आणली. महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांना 16,000 मेगावॅट वीज लागते. त्यापैकी 12,000 मेगावॅटचं त्या ठिकाणी आम्ही हरित ऊर्जीकरण किंवा सोलर मध्ये कन्व्हर्शन सुरू केलंय, जे 1.5 वर्षात पूर्ण होणार आहे. उलट 4,000चं आता काम अजून चालू करतोय. 2 वर्षानंतर शेतकऱ्यांच्या शेतात जाणारा विजेचा युनिट आणि युनिट हा सोलरचा असणार आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना 365 दिवस दिवसा वीज आम्ही देऊ. त्यांना रात्रीच्या विजेची आवश्यकता पडणार नाही. म्हणजे विजेचं बिलही नाही आणि 24 तास तुम्हाला वीज त्या ठिकाणी देण्याचं काम आपलं महायुतीचं सरकार या ठिकाणी करताय. तर ग्रामीण पोलिसांनी फरदापूर पोलीस ठाणे हद्दीत सवळ दबारा येथे छापा मारून शेतात लावलेली गांजाची 5 फूट उंचीचं 24 झाडे जप्त केली असून आरोपी आकाश राठोड या शेतकऱ्यास अटक केली आहे. फरदापूर पोलीस ठाणे हद्दीत सवळ दबारा दूरक्षेत्रांतर्गत मूर्ती शिवार गट क्रमांक 110 येथे आरोपी नामे आकाश भगवान राठोड वय 20 वर्ष राहणार चारूतांडा तालुका सोयगाव याने त्याच्या शेतात पाईपच्या झाडांमध्ये गांजांची झाडे लावल्याची गोपनीय माहिती प्राप्त झाल्यानंतर पोलिसांनी नमूद ठिकाणी जाऊन पाहणी केली असता गांजाची 5 फूट उंचीची अशी लहान मोठी 24 झाडे मिळून आली आहे. त्यांचं वजन 49.735 इतकं असून नमूद आरोपीला ताब्यात घेऊन पोलीस ठाणे येथे अंमली पदार्थ विरोधी कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करून अटक करण्यात आली आहे. पुढील तपास पोलीस करत आहेत. सदरची कारवाई पोलीस अधीक्षक डॉक्टर विनयकुमार राठोड, अपर पोलीस अधीक्षक सुनील लांजेवार, उपविभागीय पोलीस अधिकारी उपविभाग सिल्लोड डॉक्टर दिनेश कुमार कोले यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रफुल्ल साबळे, पोलीस उपनिरीक्षक सुग्रीव साटे, तडवी, कोळी, बेदरकर, कोळी व सोबत 3 होमगार्ड यांनी केलाय. कमी वसुली करणारे वसुली लिपिक कर्मचाऱ्यांना शेवटची चेतावणी देत वसुली वाढवली नाही तर बडतर्फ करणार असल्याचा इशारा प्रशासक जी श्रीकांत यांनी दिलाय. कमी वसुली करणारे वसुली लिपिकांना महानगरपालिकेचे आयुक्त तथा प्रशासक जी श्रीकांत यांनी त्यांच्या कामात सुधारणा करण्याची शेवटची संधी दिली आहे. जर का त्यांची वसुली कमीच राहिली तर त्यांना बडतर्फ करण्याचा इशारा त्यांनी दिलाय. प्रशासक जी श्रीकांत यांनी करवसुलीचा आढावा घेतल्यानंतर कमी वसुलीबाबत नाराजी व्यक्त केली. त्यांच्या अशा निदर्शनास आलंय की बरेचसे वसुली लिपिक आणि कर्मचारी त्यांची वसुली निरंतर कमी करत आहे, ती वाढत नाहीये आणि त्यांनी जसा पाठपुरावा घेणं अपेक्षित आहे तसा ते घेत नाहीयेत. प्रशासक महोदय यांनी यावेळी सूचना केली आहे की वसुली लिपिक यांनी जास्तीत जास्त थकबाकीदारांकडे पाठपुरावा करावा, नेमून दिलेल्या भागात फिरावं,
थकबाकीदारांना फोन करावा, त्यांना जाऊन भेटावं, जे कर भरत नाहीये त्यांची मालमत्ता सील करावी आणि थकबाकी पोटी जी मालमत्ता अगोदरच सील केलेली आहे अशी मालमत्ताच्या लिलावाची प्रक्रिया सुरू करावी. त्यांनी मालमत्ता सर्वेक्षणसाठी नेमलेल्या कर्मचाऱ्यांना पण कामात सुधारणा करण्याची सूचना केली आहे. यावेळी ते म्हणालेत की सर्वेक्षण करणारे कर्मचाऱ्यांचं काम पण समाधानकारक नाहीये. त्यांनी जास्तीत जास्त मालमत्तांचं सर्वेक्षण दैनंदिन करावं आणि ते कर वसुली विभागाच्या निदर्शनास आणून द्यावं. यावेळी प्रशासकांनी सूचना केली की ज्या कर्मचाऱ्यांच्या वसुलींकडे आकडे निरंतर कमी आहेत त्यांनी ही शेवटची संधी समजून वसुली वाढवावी, अन्यथा त्यांना कामावरून बडतर्फ करण्यात येईल असा इशारा यावेळी जी श्रीकांत यांच्याकडून देण्यात आला आहे. अल्पसंख्याक मुस्लिम समाजाच्या प्रगतीसाठी अल्पसंख्याक मुस्लिम समाजात सध्या संरक्षण, शिक्षण व आरक्षणाची नितांत गरज असल्याचं प्रतिपादन राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट अल्पसंख्याक विभागाचे प्रदेशाध्यक्ष इद्रिस नाईकवाडी यांनी झालेल्या बैठकीत केलं आहे. औरंगाबाद राष्ट्रवादी काँग्रेस अल्पसंख्याक विभागाची जिल्हा आढावा बैठक प्रदेशाध्यक्ष इद्रिस नाईकवाडी यांच्या अध्यक्षतेखाली वेरूळ येथे संपन्न झाली आहे. या बैठकीस राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष कैलास पाटील, अल्पसंख्याक विभागाचे जिल्हाध्यक्ष मोहसिन पटेल, मराठवाडा अध्यक्ष मोबिन सिद्दीकी, माजी सभापती ठगन भागवत, समाजसेविका शकीला पठाण, माजी उपसभापती शेख शेरू, गंगापूरचे माजी नगराध्यक्ष फैसल चाऊस, मोहम्मद नईम बख्श, रवी माहोरकर, तालुका अध्यक्ष अनिल चव्हाण या सर्वांच्या उपस्थितीत ही आढावा बैठक वेरूळ येथे संपन्न झाली आहे. या बैठकीचं आयोजन तालुका अल्पसंख्याक अध्यक्ष जावेद पटेल तर बाळासाहेब सावंत, गणेश पवार यांनी केलं होतं. या मोठ्या संख्येने पदाधिकारी या बैठकीला उपस्थित होते. यावेळी मार्गदर्शन करताना अल्पसंख्याक विभागाचे प्रदेशाध्यक्ष इद्रिस नाईकवाडी म्हणालेत की अल्पसंख्याक समाजातील मुलांच्या शिक्षणासाठी अल्पसंख्याक आयोगाची स्थापना सरकारने केली आहे. समाजाच्या विकासासाठी मोठा निधी मिळाला आहे. फुले शाहू आंबेडकर यांच्या विचारसरणीला धरूनच आम्ही पक्षाचे कामकाज करत आहोत. त्यामुळे कार्यकर्त्यांसोबत चर्चा करण्यासाठी आम्ही राज्यभर फिरतोय. प्रारंभी अल्पसंख्याक विभागाचे जिल्हाध्यक्ष मोहसिन पटेल यांनी अल्पसंख्याक विभागाचे जिल्हाभरातील कामकाजाचा आढावा सादर केलाय. सूत्रसंचालन राजकुमार पांडे यांनी केलंय तर आभार तालुका अध्यक्ष जावेद पटेल यांनी केलाय. महाराष्ट्रभर मतदारसंघ निहाय दौरा सुरू आहे. अल्पसंख्याक समाजातील कार्यकर्त्यांशी संवाद साधणं, अल्पसंख्याक समाजातील प्रश्न नवीन काही निर्माण झाले असेल तर ते आणि पूर्वीचे काही प्रश्न ज्याची सोडवणूक या सरकारमधून विशेषतः माननीय उपमुख्यमंत्री आमचे नेते आदरणीय अजितदादा पवार यांनी जी केलेली आहे त्या संबंधात चर्चा करणं आणि जे जे काम अल्पसंख्याक समाजासाठी केलं गेलेलं आहे वर्षभराच्या काळात किंवा अजितदादांच्या काळात ते सर्व लोकांच्याकडून मांडणं आणि येत्या निवडणुकीसाठी म्हणून अल्पसंख्याक समाजातील कार्यकर्त्यांना तयारी करण्याच्या दृष्टिकोनातून पूर्वतयारी म्हणून ही बैठक आयोजित करण्यात आली होती. आज या ठिकाणी गंगापूर, खुलताबाद या मतदारसंघातील कार्यकर्त्यांची बैठक या ठिकाणी होती. अत्यंत चांगला प्रतिसाद या बैठकीला मिळाला. या मतदारसंघातील प्रत्येक गावातून अल्पसंख्याकांचे जबाबदार कार्यकर्ते या ठिकाणी आलेले आपल्याला दिसले. फार चांगल्या पद्धतीने प्रतिसाद मिळाला, अत्यंत चांगल्या पद्धतीने संवाद झाला आणि सर्व कार्यकर्त्यांनी एक दिलाने आणि स्वच्छ मनाने आणि स्वच्छ आता डोक्यात कोणतंही नेरेटिव्ह नाही किंवा कुणी कितीही प्रयत्न केला तरी आता अल्पसंख्याक समाज अजितदादांना सोडून हलणार नाही अशा पद्धतीची भूमिका या सर्व कार्यकर्त्यांनी मांडली. असं थोडीच असते एक समाजसेविका आणि राष्ट्रवादी किंवा कुठल्याही पक्षाच्या स्टेजवर बसली याचा अर्थ असं होत नाही की ती प्रवेश केला आहे तिने. ती एक समाजासाठी काहीतरी प्रश्न घेऊन आले असेल, तिला सांगायचं असेल म्हणून मी आले. समाजाचे जे प्रश्न आहेत मी त्यांच्यापाशी मांडले. मला ह्या स्टेजवर याच्यासाठी यावं लागलं की काही समाजाचे प्रश्न आहेत मी साहेबांना सांगते, आमचे इद्रिस साहेब आहे त्यांना मी सांगण्यासाठी आले. असं तुम्ही बरं समाजाचं काय विषय घेऊन आले होते तुम्ही आज नाईकवाडी साहेबांकडे? विषय आहे की एक फुलंबरीमध्ये एक मुलगा तो एक झालेला आहे आणि मी त्यांना खास करून भेटण्यासाठी फुलंबरी इथे गेले होते आणि त्याचा काही गुन्हा नसताना सुद्धा त्याचा बळी गेलेला आहे. तर मला वाटते की इद्रिस साहेबांना मी हे लेटर देऊन त्यांना सांगू इच्छिते की जे असेल त्यांची जे म्हणजे जो निधी आहे मुख्यमंत्री असेल किंवा दादाचे ज्यातून त्या मुलांना देण्यात यावा म्हणून मी या मंचावर आलेले आहे. बघा नितीश राणे हा एक आमदार आहे आणि त्याचं कर्तव्य आहे की ते समाजाची सेवा करावी. ते न करता तो जातीकडं, मंदिराकडं, मस्जिदाकडं वळत आहे आणि तो गुन्हेगारीला बढावा देत आहे. त्याचं एकच काम आहे की त्याने आमदारकी आहे तो त्यांनी चांगल्या प्रकारे जनतेची सेवा करावी
आणि नंतर दुसरी एक गोष्ट आहे, त्याने मुस्लिम समाजाच्या भावना दुखवल्या आहेत. त्यांनी जे वक्तव्य केलं आहे ना ते खूप वाईट वक्तव्य केलेले आणि तो सरळ सरळ म्हणतोय की मी मस्जिदमध्ये घुसून मारेन. याचा अर्थ काय आहे? मग मी दादाला पण सांगू इच्छिते, गृहमंत्र्याला सांगू इच्छिते आणि मुख्यमंत्र्यांना सुद्धा सांगू इच्छिते की लवकरात लवकर हे जी आमदारकी रद्द करा आणि हे जे आमदारकी तर रद्द कराच, त्याला अरेस्ट करा आणि त्यांनी सगळ्या जनतेची, सगळ्या मुस्लिम समाजाची माफी मागावी. एडियनच्या वतीने माझा एडियन गणेशाच्या सदराअंतर्गत सलग 4थ्या वर्षी घरगुती गणपती देखावा स्पर्धेचं आयोजन केलं असून या अंतर्गत पाहूया दर्शकांनी पाठवलेल्या काही निवडक घरगुती देखावे. का गौरी? हो ठीक आहे. जर तारी काठ नऊवारी थाट मोगर गजरा साजे के साथ नजरेचा नखरा नथीचा तोरा डोळ्यांच्या डोहाला काजळ किनारा अवखळ हासरी अल्लडला जरी दिसते चंद्राची कोर साजरी श्वास कस्तुरी सुगंध वाऱ्यावरी आज माझ्या घरी अवतरली लाडाची नवसाची गौराई माझी बघ हसली. भालचंद्राय श्री गणेशाय धीमहि एकदन्ताय वक्रतुण्डाय गौरीतनयाय धीमहि गजेशानाय भालचंद्राय श्री गणेशाय धीमहि. देवांचा तो देव मोरया गातो तुझे गुणगान वाट नवी चालाया दे तू शक्तीचं वरदान तुझं मिळण कोणी दयाला माझ्या मनीची देवी जाण घेऊन बसा भरतीचा चालू बाप्पा मोरया. देव मार्तंडा देव मल्हारी तूच कुलदैवत माझा खंडोबा. देव मार्तंडा देव मल्हारी तूच कुलदैवत माझा खंडोबा. सोन्याची तुझी जेजुरी देवा आणि तू राजा. सोन्याची तुझी जेजुरी देवा आसरा ना सहारा हरण जगन दुःखाच्या. शेवटी पुन्हा एकदा नजर टाकूया आज दिवसभरात घडलेल्या काही महत्त्वाच्या आणि ठळक घडामोडींवरती. बेपत्ता तरुणाचा शिरच्छेद करून निर्घृण हत्या. करमाड पोलिसांना आढळलाय शिर नसलेला मृतदेह. मृतदेह ताब्यात घेण्यास नातेवाईकांचा नकार. कारवाई करण्याची मागणी. तर आगामी विधानसभा महायुती जिंकणार असल्याचा शिंदे सेनेचे प्रवक्ते संजय शिरसाट यांचं भाकीत. संजय राऊतांवर केली आहे पुन्हा जोरदार टीका. आणि याबरोबरच हे बातमीपत्र इथेच संपलं. पुन्हा भेटूया पुढील बातमीपत्रात. तोपर्यंत पाहत रहा आपल्या हक्काचं बातमीपत्र एडीएन न्यूज.